एखाद्या भोंदू बाबाची मार्केटिंग कशी करावी हे नामकरण आवारे जे जगदंबा बिगर शेती पतसंस्थेचे जे संस्थापक आहेत त्यांच्याकडनं शिकावं। खरं तर नामकरण आवारे यांनी एक पुस्तक जे आहे ते छापलं आणि त्या पुस्तकाचं नाव होतं असा मी नामकरण। पुस्तकाचं नाव जरी असलं स्वतःवरनं, मात्र या संपूर्ण पुस्तकामध्ये या भोंदू बाबाची तारीफ करत आणि याचे चमत्कारी कृत्य या नामकरण आवारे यांच्या शब्दातून जे आहे ते आपल्याला वाचायला मिळतात। 2012 साली हे पुस्तक जे आहे प्रकाशित झालं। त्या पुस्तकाचं नाव होतं असा मी नामकरण आणि या त्यांच्या आत्मचरित्रामध्ये पान क्रमांक 182 पासून 194 म्हणजेच 13 पानांमध्ये या पुस्तकामध्ये जो सिद्ध पुरुषांचा सहवासात असं एक शीर्षक आहे आणि त्या शीर्षकाखाली या भोंदू बाबाची जी कारनामे आहेत त्याची जी चमत्कारी शक्ती आहे ती मांडण्याचा प्रयत्न नामकरण आवारे यांनी या पुस्तकातून केलेला आहे। आणि या पुस्तकामध्ये खराच्या पहिल्या भेटीपासून तर तथाकथित चमत्कारापर्यंत सर्व जे वर्णन या नामकरण आवारे यांनी भोंदू बाबाबाबत केलेले आहे। त्यांची जी पहिली भेट झालेली होती ती सिन्नर पोलीस स्टेशनमध्ये झालेली होती आणि या पोलीस स्टेशनच्या या ठिकाणी आवारे यांची पहिली भेट या खरात बाबासोबत झाली, भोंदू बाबासोबत। आणि त्यांनी त्या काळी त्यांचं म्हणजे माणिकराव कोकाटे यांच्या प्रचाराचं काम जे आहे ते केलेलं होतं आणि खरातने कोकाटे 23,450 मतांनी निवडून येईल अशी तथाकथित भविष्यवाणी या नामकरण आवारे यांनी या पुस्तकामध्ये केली आणि 2 कार्यकर्त्यांचा अपघाती मृत्यू होईल असा देखील दावा या पुस्तकामध्ये नामकरण आवारे यांनी या भोंदू बाबाबाबत केलेली होती। आणि या पुस्तकामध्ये जे आशय दिलेले आहेत या भोंदू बाबाचे जे वेगवेगळे चमत्कार आहे ते ह्या ठिकाणी खरं तर पाहायला मिळतं आहे। आणि एवढंच नव्हे तर या भोंदू बाबाबद्दल जी फ्रान्सची राजधानी आहे पॅरिसमध्ये त्यामध्ये सुवर्ण विद्यापीठातून ब्रह्मांड शास्त्र या विषयात या भोंदू बाबाने सुवर्ण पदक आणि पदवी जी आहे ती या ठिकाणी मिळाल्याचा देखील दावा केलेला आहे। एवढंच नव्हे तर सैनिकी शिक्षण पूर्ण केल्याचंही या ठिकाणी त्या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे। म्हणून की काय हा भोंदू बाबा त्याच्या नावापुढे कॅप्टन असं लावायचा। आणि भोंदू बाबाचे हे सर्व जे भोंदूगिरी आहे त्याचा पर्दाफाश झाल्यानंतर याबाबतचा आता तपास जो आहे तो या ठिकाणी पोलीस जे आहे ते करत आहे आणि याच पोलिसाच्या माध्यमातून खरं तर हा नामकरण आवारे आहे जो भोंदू बाबाचा आत्मचरित्र ज्या नामकरण आवारेने लिहिलं शिवनिका संस्थांवर तो सरचिटणीस देखील म्हणून कार्यरत आहे। आणि या भोंदू बाबाच्या संदर्भात त्यांनी सावकारी आणि फसवणूक केलेली असताना त्यांनी जी जगदंबा पतसंस्था जी आहे ती स्थापन केली आणि त्यामध्ये 32 पेक्षा जास्त खाती या भोंदू बाबाच्या नावावर असल्याचं देखील आता समोर आलेलं आहे। आणि एवढंच नव्हे तर त्या खात्यातून नक्की कुणाला पैसे गेलेले आहेत आणि कोणाला आर्थिक व्यवहार झालेला आहे याचा देखील तपास आता पोलीस जे आहे ते या ठिकाणी करत आहे। आणि एवढंच नव्हे तर या शिर्डी पोलीस महत्वाचं म्हणजे नामकरण आवारे यांची आता चौकशी जी आहे ती या ठिकाणी करू शकते आणि शिर्डी पोलिसांच्या रडारवर देखील नामकरण आवारे ही व्यक्ती आहे। खरं तर जगदंबा पतसंस्थेची बिगर शेती जी पतसंस्था आहे ती नामकरण आवारे यांनी स्थापन केली आणि या संस्थेवर 2022 ते 24 पर्यंत हा भोंदू बाबा खरात हा चेअरमन म्हणून देखील या ठिकाणी कार्यरत होता। आणि या असा एक नामकरण जे पुस्तक या भोंदू बाबाबाबत या नामकरण आवारे यांनी जे लिहिलेलं आहे त्यामध्ये हा भोंदू बाबा मोठमोठे चमत्कार करत असल्याचा दावा खरं तर या पुस्तकामध्ये देण्यात आलेला आहे। त्यामुळेच या भोंदू बाबाला खत पाणी मिळालं की काय अशी चर्चा सध्या या ठिकाणी सुरू आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा भोंदू बाबा जो आहे तो लोकांना चिचुके, अंगठी, दोरे, गंडोरे असे वेगवेगळे विकून कोट्यावधीची मोहमाया या भोंदू बाबाने जमा केलेली आहे। बहुतांश जी संपत्ती आहे या भोंदू बाबाची त्यांनी रोख स्वरूपात अथवा आपल्या
या शिवनिका संस्थांच्या मार्फत जी आहे ती जरी घेतले असल्याचं देखील सांगितलं जातं. आणि जे सर्वच फोटो या ठिकाणी माध्यमांमध्ये समोर येतात त्या प्रत्येक फोटोमध्ये ज्या ठिकाणी भोंदूबाबा दिसतोय त्याच ठिकाणी हा नामकर्ण आवारे जो आहे तो आवर्जून उपस्थित असल्याचं देखील या ठिकाणी दिसून येतो. आणि आता हाच नामकर्ण आवारे आता शिर्डी पोलिसांच्या रडारवर आहे आणि त्यानंतर त्याची SIT चौकशी देखील या ठिकाणी होऊ शकते असं देखील सांगितलं जातं. 2 दिवसापूर्वी या नाशिक शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या ठिकाणी आलेल्या होत्या. त्यांनी त्यावेळेस काही फोटो जे आहे ते दाखवलेले होते आणि त्या फोटोमध्ये उल्लेख केलेला होता की MIDCच्या बैठकीला दीपक केसरकर, रुपाली चाकणकर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत भोंदूबाबा यांचा देखील एक फोटो त्यांनी वेगवेगळे फोटो दाखवले आणि त्यामध्ये एक स्टाईक म्हणजे सिन्नर MIDCचे जे चेअरमन आहेत त्यांचा फोटो त्यांनी दाखवत असं म्हटलं की हा कोणता व्यक्ती आहे जो या भोंदूबाबा, केसरकर आणि चाकणकर या तिघांना जे आहे ते समजून सांगता आहेत की नक्की काय करायचं आहे काय नाही. तर ती व्यक्ती होती नामकर्ण आवारे आणि याच नामकर्ण आवारेनी जी जगदंबा माता पतसंस्था जी आहे बिगर शेती ती स्थापन केली आणि त्या बँकेतून कोट्यावधीची उलाढाल जी भोंदूबाबाने या ठिकाणी केलेली आहे याचा भोंदूबाबासाठी एक मार्केटिंग स्ट्रॅटर्जी खरं तर या नामकर्ण आवारेने या ठिकाणी वापरली की काय अशी चर्चा समाज माध्यमांमध्ये जरी सुरू आहे. मात्र या भोंदूबाबाला मदत करणारे सगळेच लोक आता SIT असेल किंवा शिर्डी पोलिसांच्या सावकारी प्रकरणामध्ये पोलिसांच्या रडारवर आहेत आणि SITच्या मार्फत शिवनिका संस्थांचे जे सदस्य आहे आता त्यांची देखील चौकशी या ठिकाणी होऊ शकते. मात्र एक गोष्ट तेवढीच खरी आहे का असा मी नामकर्ण जे पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या माध्यमातून या भोंदूबाबाबाबत नामकर्ण आवारे यांनी 2012 मध्ये हे पुस्तक छापलं आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून या भोंदूबाबाविषयी वेगवेगळ्या प्रकारची मार्केटिंग जी आहे ती केलेली आहे. ब्रह्मांडशास्त्राची त्यांना पदवी जी आहे ती प्राप्त आहे आणि वेगवेगळे उदाहरण खरं तर या भोंदूबाबाबाबत देण्यात आलेले आहे. 24,450 मतांनी माणिकराव कोकाटे निवडून येतील हे त्यांनी गेटवरच खरं तर या नामकर्ण आवारेला सांगितलेलं होतं आणि त्याच मताधिक्याने खरं तर माणिकराव कोकाटे या ठिकाणी निवडून आलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा भोंदूबाबा जो आहे तो लोकांना फसवून खरं तर दोरे गंडोरे विकून मोती विकून खरं तर कोट्यावधीची त्यांनी मोहमाया जमा जरी केलेली असली मात्र त्याच्या ह्या कृत्यामध्ये त्याला कुणी मदत केलेली आहे याचा देखील तपास आता SIT असेल किंवा शिर्डी पोलीस असतील या ठिकाणी करत आहे. कारण की जवळपास 60 पेक्षा जास्त व्हिडिओ हे या भोंदूबाबाचे गुन्ह्याखाली नाशिक पोलिसांच्या म्हणजे या भोंदूबाबासाठी मार्केटिंग करणारे नामकर्ण आवारे आता शिर्डी पोलिसांच्या आणि SITच्या रडारवर आहेत. या पुस्तकामध्ये अजून काय काय नवनवीन खुलासे केलेले आहेत हे देखील आपण लोकमतच्या माध्यमातून पाहणारच आहोत. मात्र या भोंदूबाबाचे कृत्य अक्षरशः मोठ्या प्रमाणात आहेत. कोट्यावधीची मोहमाया जमा करणे, जगदंबा पतसंस्था जी नामकर्ण आवारे यांनी जी स्थापन केलेली आहे त्या जगदंबा पतसंस्थेमध्ये 32 पेक्षा जास्त खाती जी आहेत ती या भोंदूबाबाची आढळून आलेली आहेत आणि याच माध्यमातून कोट्यावधीची उलाढाल झाल्याचं देखील सांगितलं जातं. त्यामुळे या भोंदूबाबाला मदत करणाऱ्या लोकांवर विशेष करून या नामकर्ण आवारे यांच्यावर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपल्याला या भोंदूबाबाविषयी काय वाटतंय, विशेष करून त्याला मदत करणारे अजून कोणते लोक SITने ताब्यात घेतले पाहिजे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.